प्रमुख आदरणीय विपुल शेठ उभारे यांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मोठी अशी सभा संपन्न होत आहे, त्या आपल्या सर्व गोरगरिबांचे आमदार आदरणीय शिवसेनेचे विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते आणि उद्याचे चौथ्यांदा सलग विजय होऊन या महाड विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक असा विजय संपादन करणार आहेत ते आमदार भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित, सर्वच व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गोरेगाव पंचायत समिती गण, लोणेरे पंचायत समिती गण, मांजरवणे पंचायत समिती गणातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वच महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। आपण पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ज्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख योजना आणलेल्या आहेत आणि आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी गेल्या 15 वर्षात तसेच या 5 वर्षाच्या काळात जी विकासाची कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावर या ठिकाणी आमदार साहेबांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे। आपण पाहिलं तर विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाहीये, विरोधी उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांनी कोणतेही विकास काम अथवा महाड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाववाडी वस्तीवर त्यांचा कोणता संपर्क नाहीये। आपण प्रत्येक गाववाडी वस्ती जर विचारलं की त्या ठिकाणी विरोधी उमेदवार कोण आहेत आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या समोर, तर त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांचं नाव सुद्धा सांगता येणार नाही। त्याच्यामुळं आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचं काम आणि या ठिकाणी महायुती शासनाचं काम यामुळेच त्या ठिकाणी आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे। आपण पाहिलं तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कालच त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील करोडो माता भगिनींना त्या ठिकाणी महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी देण्यात येत आहेत। त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून विकास कामं होत असताना मुख्यमंत्र्यांनी काल त्या ठिकाणी महत्त्वाची अशी घोषणा केली, त्या ठिकाणी 1500 वरून 2100 रुपयाची दरमहा त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेमध्ये करण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघात 3700 कोटींचा विकास निधी आणण्यात आलाय। त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांकडून आरोप केले जातात, विचारलं जातं की आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी या ठिकाणी कोणती ठोस कामे केलेली आहेत। त्यांना मला एवढं सांगायचं आहे की त्या ठिकाणी महाड शहरामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी पूर येत होता। आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून 31 कोटी रुपयांचा विकास निधी खर्च करून त्या ठिकाणी त्या सावित्री नदी तसेच त्या उपनद्यांचा गाळ काढण्यात आला। यावर्षी रोहा असेल, पाली असेल, नागोठणा असेल या सर्व शहरात अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी पाणी भरलं, पण आपल्या महाड शहरामध्ये आमदार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पूरहानी आणि महापूर आला नाही। आमदार साहेबांनी केलेले विकास कामं आणि त्या विकास कामांच्या जोरावर त्या ठिकाणी आमदार साहेबांचा विजय हा त्या ठिकाणी ऐतिहासिक असणार आहे। आपण पाहिलं तर आमदार भरतशेठ गोगावले साहेब सलग 3 वेळा या मतदारसंघात निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी होणारा विजय, चौथ्यांदा होणारा विजय हा ऐतिहासिक असणार आहे आणि त्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्याची संधी या ठिकाणी आपल्या सर्वांना असणार आहे। आपण आपल्या गावात, आपल्या बूथवरती आपल्या कार्यकर्ते असतील, आपले मतदार असतील, सर्वांना फरक सांगा। त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचं आबाळ एवढं काम आणि त्या ठिकाणी विरोधी ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे कोणताही अनुभव त्या ठिकाणी नाही। त्या ठिकाणी महाडचा 5 वर्ष नगराध्यक्षपद उपभोगत असताना त्या ठिकाणी महाड शहरासारखं ऐतिहासिक आणि क्रांतिकारी शहर त्या ठिकाणी त्यांना महाडकरांनी संधी दिली, पण त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही। त्या ठिकाणी फक्त महाड नगर परिषदेची इमारतीचं काम सोडता त्या ठिकाणी ती इमारत सुद्धा अपूर्ण आहे आणि ते एक काम वगळता त्यांना कोणताही महाड शहरामध्ये केलेलं ठोस विकास काम त्यांना जनतेसमोर सांगता येत नाही। त्या ठिकाणी अनेक आरोप आमदार साहेबांवरती केले जातात, पण महाड विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना सुद्धा विनंती करतो की येणाऱ्या काळात आमदार साहेबांना
ईव्हीएम मशीनवरील 2 नंबर अनुक्रमांक असलेल्या आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नावासमोरील धनुष्य बाण हे बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा आणि त्या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षात आमदार साहेबांना पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी द्यावी ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विपुल शेठ, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी विनंती करतो या ठिकाणी गोरेगावचे सरपंच जुबेरभाई अब्बासी, त्याचप्रमाणे चंद्रकांत गोरेगावकर आणि उपसरपंच आमचे बागडे यांना विनंती करतो व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कन्या शीतलताई गोगावले, त्याचप्रमाणे आमच्या महिला जिल्हा प्रमुख निलिमाताई घोसाळकर या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी महायुतीच्या वतीने मी करतो. आणि ज्या महिला भगिनी पाठी येऊन उभ्या आहेत त्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो